नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NJ मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. मग आजचा आपला जो विषय आहे, तर आजचा आपला विषय आहे इयत्ता 7वीचा जो काही भूगोल आहे, त्या 7वीच्या भूगोलवरती आपल्याला परीक्षेमध्ये जे काही पुन्हा पुन्हा म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता 7वीच्या भूगोलवरती कोणत्या पेपरला प्रश्न विचारले जातात, तर पेपर 1ला विचारले जातात. पेपर 1ला कोणत्या विषयामध्ये विचारले जातात, तर परिसर अभ्यासामध्ये इयत्ता 7वीच्या भूगोलमधले आपल्याला 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर ज्यांचा पेपर 2 आहे, पण पेपर 2 मध्ये तुमचा विषय कोणता पाहिजे, समाजशास्त्र पाहिजे. ज्यांचा समाजशास्त्र आहे त्यांना या समाजशास्त्रामध्ये 7वीच्या भूगोलमधले काय 6 ते 8 प्रश्न या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, मग या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. पहिला प्रश्न पहा, पृथ्वीच्या अंतरंगातील प्रावरणाचा मुख्य घटक कोणता आहे. आता काय विचारलंय की पृथ्वीच्या अंतरंगामधील प्रावरणाचा मुख्य घटक कोणता आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग प्रावरणाचा मुख्य घटक कोणता आहे पहा, निकेल व लोखंड आहे, ॲल्युमिनियम व सिलिका आहे, किंवा सिलिका व मॅग्नेशियम, किंवा सोने व चांदी आहे. तर प्रावरणामध्ये मुख्य घटक कोणता आहे, तर त्या ठिकाणी सिलिका व मॅग्नेशियम आहे. हे जे पृथ्वीचे जे वेगवेगळे थर आहेत ना मित्रांनो, ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. मग त्याच्यासाठी आपण इथे एक चार्ट पाहूया. बघा, हा चार्ट पाहिल्यानंतर हे तिन्ही थर तुमच्या काय होतील, एकदम डोक्यामध्ये फिट होऊन जातील. मग सगळ्यात वरचा थर कोणता आहे पृथ्वीच्या वरचा, तर तो आहे भूकवच. ठीक आहे, हा भूकवच कशापासून बनलेला आहे, तर हा सिलिका व ॲल्युमिनियम पासून बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे, सिलिका व ॲल्युमिनियम पासून बनलेला आहे. ठीक आहे, कशापासून, सिलिका ॲल्युमिनियम. म्हणून याला काय म्हणतात या थराला, तर याला सियाल म्हणतात. सियाल का म्हणतात, तर पहा, SI ही काय आहे, सिलिकेची संज्ञा आहे, आणि AL ही काय आहे, ॲल्युमिनियमची संज्ञा आहे. मग दोघांचा शॉर्ट फॉर्म करून याला काय म्हणतात, सियाल म्हणतात. मग तुम्ही फक्त एवढं सियाल जरी लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात येईल की भूकवच कशापासून बनलेला आहे. SI म्हणजे काय, सिलिका, आणि AL म्हणजे काय, ॲल्युमिनियम. ह्या दोघांपासून काय हे बनलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय, तर हा पृथ्वीचा सर्वात बाह्य व हलका थर आहे. म्हणजे पृथ्वीचा सगळ्यात बाहेरचा थर किंवा बाहेरचं आवरण कोणतं आहे, तर ते भूकवच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आवरण आहे प्रावरण. मग प्रावरणाला काय म्हणतात, पायाला सीमा म्हणतात. सीमा म्हणजे काय पहा, सिलिका आणि मॅग्नेशियम. SI म्हणजे काय, सिलिका. बघा, सिलिका इथं पण आहे, सिलिका इथं पण आहे, फक्त इथं ॲल्युमिनियम आहे आणि इथं मॅग्नेशियम आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि मग हा काय, भूकवचाच्या खालचा थर आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतंय, सिलिका आणि मॅग्नेशियम असतंय. ठीक आहे, म्हणजे भूकवचाच्या खालचा थर कोणता आहे असंही आपल्याला विचारू शकतात. मग तो कोणता थर आहे, तर तो प्रावरण आहे. प्रावरणामध्ये काय असतंय, सिलिका आणि मॅग्नेशियम असतंय. आणि सगळ्यात आतमध्ये पृथ्वीच्या केंद्रबिंदूपाशी काय आहे, पृथ्वीचा गाभा आहे. गाभा हा थर आहे. मग या गाभ्याला काय म्हणतात, तर गाभ्याला निफे म्हणतात. काय म्हणतात, निफे. मग याच्यातलं NI म्हणजे काय असते, कशाची संज्ञा आहे NI, तर निकेलची संज्ञा आहे. आणि Fe ही कशाची संज्ञा आहे, तर Fe ही लोखंडाची संज्ञा आहे. मग निफे या थरामध्ये काय असतंय, तर निकेल आणि लोखंड असते. काय असतंय, निकेल आणि लोखंड असते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल हे तिन्ही थर, आणि हे तिन्ही थर कशापासून बनलेले आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न वारंवार विचारलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 काय विचारले पहा, सुवर्ण चतुष्कोन हा महामार्ग कोणत्या 2 प्रमुख शहरांना जोडतो. आता काय विचारलंय की सुवर्ण चतुष्कोन हा जो महामार्ग आहे हा कोणत्या शहराला जोडतो. मग मुंबई पुणे, नाशिक औरंगाबाद, नागपूर अमरावती, आणि दिल्ली कोलकाता, चेन्नई मुंबई. तर या सगळ्या शहरांना जोडण्याचं काम कोणता मार्ग करतो, सुवर्ण चतुष्कोन मार्ग करतो. मग सुवर्ण चतुष्कोन मार्ग काय करतो हा, तर भारतातले जे प्रमुख महानगर आहेत, भारतामध्ये किती महानगर आहेत, 4 महानगर आहेत. मग 4ही महानगरांना जोडण्याचं काम काय करतो हा सुवर्ण चतुष्कोन मार्ग करतो. ठीक आहे, आता हे 4 महानगर तुम्हाला माहिती आहे, भारताच्या 4 दिशेला 4 आहेत. उत्तरेला दिल्ली आहे, पश्चिमेला कोण आहे, आपली मुंबई आहे, पूर्वेला कोलकाता आहे, आणि दक्षिणेला कोणता आहे, चेन्नई आहे. या 4ही दिशांच्या 4 महत्त्वाचे जे काही महानगर आहेत, मेगा सिटी म्हणतो आपण त्यांना जोडण्याचं काम काय करतो हा सुवर्ण चतुष्कोन मार्ग करतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमान असतं. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुठं जास्त तापमान असतंय, नागपूर जिल्ह्यामध्ये, किंवा विदर्भामधले जे सगळे जिल्हे आहेत ना, त्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये काय असतंय, तापमान काय असतंय, उन्हाळ्यामध्ये जास्त असतंय. ठीक आहे, का जास्त असतं बरं, तर उन्हाळ्यामधलं तापमान कसं असतंय, इथं उष्ण आणि कोरडे हवामान असतं. कुठं, विदर्भामध्ये, ज्यामुळे काय होतंय, इकडलं तापमान काय होतंय, सगळ्यात जास्त असते. ठीक आहे,
पुढचा प्रश्न पहा 4 नंबर, हवेचा दाब मोजण्याचं एकक कोणता? बघा त्या दिवशी पण आपल्याला प्रश्न होता की हवेचं दाब मोजण्याचं एकक कोणता आहे, म्हणजे हा प्रश्न भरपूर वेळेस काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. मग हवेचं दाब मोजण्यासाठी काय वापरतात किंवा एकक कोणता आहे, तर ते मिलीबार आहे. आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे समुद्र सपाटीवरती हवेचा दाब किती आहे? मग समुद्र सपाटीवरती हवेचा दाब किती आहे, तर 1013.25 मिलीबार इतका दाब कुठं असतो, समुद्र सपाटीवरती असतो. लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया 5 नंबर, वाळवंटी प्रदेशात कोणत्या प्रकारची वारे जास्त प्रमाणात कार्यरत असतात? मग व्यापारी वारे, पर्जन्य वारे, भूमी वारे आणि आवर्त वारे. तर यापैकी व्यापारी वारे हे काय असतात, वाळवंट प्रदेशामध्ये काय असतात, जास्त प्रमाणात कार्यरत असतात. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की हे व्यापारी वारे कसे असतात? मग हे व्यापारी वारे कसे असतात, तर हे कोरडे आणि उष्ण असतात. ठीक आहे, आता साहजिकच आहे, वाळवंटात वाहतात म्हटलं ते कसे असणार आहेत, कोरडे आणि उष्ण असणार आहेत. कारण वाळवंटाचा प्रदेश कसा असतो, उष्ण असतो, तापमान जास्त असतं आणि तिथं आर्द्रता काय असते, कमी असते. म्हणून ती तापमान कसं, हवा कशी असते, कोरडी असते आणि उष्ण असते. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 6, ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. मग ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे, तर ती ब्राझिलिया आहे. ठीक आहे, कधीपासून आहे ही राजधानी, 1960 पासून आहे. त्याच्या अगोदर कोणती राजधानी होती, तर रिओ दी जानेरो ही पहिली ब्राझीलची राजधानी होती. आता कोणती राजधानी आहे ब्राझीलची, ब्राझिलिया ही राजधानी आहे. ठीक आहे, दोन्ही शहरं महत्त्वाचे आहेत ब्राझीलमधले, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न 7 नंबर, जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मग जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो, तर 11 जुलैला साजरा केला जातो. खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे बाकीचे जे पर्याय आहेत, 5 जून याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग 5 जून हा काय आहे, तर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. त्याच्यानंतर 1 मे काय आहे, आत्ताच झालं बघा परवा दिवशी, 1 मे काय आहे, तर महाराष्ट्र दिन आहे. त्याचबरोबर जागतिक कामगार दिन सुद्धा आहे 1 मे, दोन्ही पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 21 मार्चला काय असतंय, तर 21 मार्च हा जागतिक वन दिन आहे. म्हणजे हे सगळे दिन काय परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, यांच्यावरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये काय केले जातात, प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आतापर्यंत झालेल्या TETच्या काय तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये अतिशय IMP नोट्स भेटतील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता असेल. म्हणजे ह्या सगळ्या विषयाच्या काय असतील, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीच्या सुद्धा तुम्हाला काय केल्या जातील, अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स दिल्या जातील. तुम्हाला माहिती आहे की परीक्षेच्या दृष्टीने इयत्ता 4थी ते 8वीच्या नोट्स काय आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. शालेय पुस्तकावरती आपल्याला वारंवार त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. मग इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास राहील, इयत्ता 4थी ते 8वीचा भूगोल राहील, इयत्ता 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र राहील आणि इयत्ता 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी राहील. मग फक्त परीक्षेमध्ये बाबा तुम्ही एवढ्याच अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला 100 पेक्षा जास्त मार्क हे काय होतील, 100% मित्रांनो पडतील. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये कुठे पाठवायचे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा या नंबरवरती. हा आपला 96911416 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत. आता पैसे स्कॅनरवरती का पाठवायचे आहेत, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी मित्रांनो राहत नाही. ठीक आहे, त्याचबरोबर ज्यांना कुणाला स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी 9689141630 आपल्या या नंबरवरती डायरेक्ट फोनपे, गुगल पेला 139 रुपये पाठवले तरी चालेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट केल्यावरती काय करायचं आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. आपला हाच नंबर व्हॉट्सॲप आहे.
व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरती संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाठवलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 8 नंबर, खालीलपैकी कोणते साधन मानवनिर्मित आहे? मग बघा, सूर्यप्रकाश, खनिज, रस्ते, हवा. बघा किती सिंपल प्रश्न आपल्याला विचारला होता बरं, की मानवनिर्मित साधन कोणतं आहे. तर कोणतं मानवनिर्मित साधन आहे याच्यामध्ये? रस्ते हे मानवनिर्मित साधन आहे. मग बरेच जण जे म्हणतात ना बाबा TETचा पेपर लय अवघड असतो, लय अवघड असतो, तर असं काही नाही मित्रांनो. TETच्या पेपरमधले 50% प्रश्न हे असे असतात की तुम्ही अगदी सहज, तुमचा अभ्यास जरी नसला तरी तुम्ही ते प्रश्न सोडवू शकता. फक्त तुम्हाला घाबरायचं नाही, पेपर आत्मविश्वासाने सोडायचा आहे आणि तुम्हाला प्रश्न बारकाईने वाचायचा आहे. काय असतंय, आपल्या मनामध्ये भीती असली की मग आपण काय करतो, ज्या गोष्टी सोप्या असतात, ज्या गोष्टी आपल्याला माहीत असतात त्यासुद्धा आपल्याकडून काय होतात, चुकतात. मग TET परीक्षा सगळं पात्र न होण्याचं कारणच हे की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आधीच काय झालेला असतो, न्यूनगंड तयार झालेला असतो, भीतीचं वातावरण असतं. पेपरला गेले की त्या माहोलमध्ये गेले की काही सुचत नाही. इकडं घरी वाचताना असं वाटतं हा प्रश्न मला येतोय, हा प्रश्न मला येतोय, हाही मला येतोय असं वाटतं, आणि पेपरमध्ये गेलं की मग मात्र आपली काय होते, बत्ती गुल होती. तर हे कशामुळे होतं, तर आपला त्या ठिकाणी सराव नसतो. काय नसतो, आपला सराव नसतो. म्हणून त्या आपल्याला इकडची तयारी आपल्याला तिथं मैदानावरती गेले की आपल्याला व्यवस्थित वाटत नाही. बघा, गावच्या क्रिकेट टीममध्ये एखादा प्लेअर असतो, बघा गावच्या क्रिकेट टीममध्ये एखादा प्लेअर असतो, गावात बॅटिंग करताना तो लय बॅटिंग फास्ट खेळतो, कुठला बॉलर येऊ द्या छक्के चौके हाणतो, चांगले रन करतो, आणि जेव्हा त्याला घेऊन आपण एखाद्या टुर्नामेंटला जाऊ तिथं मात्र त्याच्या बॅटवरती बॉल लागत नाही. का असं होत असेल बरं, तर तिथं काय असतं, आपण नवीन ठिकाणी असतो म्हणून त्याच्यावरती काय असतो, प्रेशर असतो, दबाव असतो, किंवा तो त्याचं एक हे असतं, त्याच्या मनावरती काय असतं, दडपण असते, आणि त्या दडपणामुळे तो इकडं ज्या बॉलला 6 मारत असतो तो बॉल इथं त्याच्या बॅटला सुद्धा लागत नाही. का, तर तो बाहेर गावी गेलेला असतो. ठीक आहे, वेगळ्या परिस्थितीमध्ये असतो. मग याच्यासाठी काय महत्त्वाचं असतं, सराव महत्त्वाचा असतो तुम्हाला. आणि आता हा TET परीक्षेचा सराव तुम्हाला कुठून करायचा आहे, तर TET परीक्षेचा सराव तुम्हाला करायचा आहे PYQ मधून. म्हणजे आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत ना बाबा, त्या सगळ्या तुम्ही सोडवा. तुम्ही नुसतं तेवढ्या प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या ना मित्रांनो, तरी मी तुम्हाला सांगतो तुम्ही 100% TET परीक्षा काय होणार, पास होणार. फक्त आतापर्यंत झालेल्या, म्हणजे कधी 2013ला TET परीक्षा चालू झाली होती, 13 पासून आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत ना, एवढ्या फक्त प्रश्नपत्रिका सोडवा, तुम्ही पेपर सहज पास होता. त्याच्यानंतर काल परवा एक पेपरला बातमी आली की सिलेबस बदलला, पॅटर्न बदलला. असं काही झालेलं नाही मित्रांनो. ती बातमी व्यवस्थित वाचा, काही झालेलं नाही. हे पत्रकार लोकांना काही माहीत नसतं. त्यांना TET, तुम्हाला सांगतो मी, निमे पत्रकार आहेत, त्यांना TET आणि TET परीक्षा ह्या दोन्ही मधला फरक सुद्धा माहीत नाही, आणि तरी ते बातम्या लावतात की पॅटर्न बदलला, अमुक होणार तमुक होणार. काही नाही बदललेलं मित्रांनो. जो सिलेबस 13ला होता तोच सिलेबस आजही आहे. जसा पेपर 25चा आला होता तसाच पेपर 26चा सुद्धा येणार आहे, आणि जसा 13चा आला होता तसाच पेपर 26चा सुद्धा येणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. विषयांतर होतंय आपलं. पुढचा प्रश्न पहा, 9 नंबर. उष्ण कटिबंधात सूर्यकिरणे कशी पडतात? मग उष्ण कटिबंधामध्ये आपण काल किंवा परवाच्या याच्यामध्ये पण प्रश्न पाहिला होता की बाबा विषुववृत्तावरती सूर्यकिरणे कसे पडतात. मग उष्ण कटिबंध म्हणजेच कोणता प्रदेश असतो, तर विषुववृत्त आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश असतो. ठीक आहे, मग तिथं सूर्यकिरणे कशी पडतात, लंबरूप पडतात. म्हणजे तुम्हाला काय बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजेत. उष्ण कटिबंधामध्येच कशाला म्हणतो आपण, विषुववृत्ताला म्हणतो, किंवा विषुववृत्ताच्या प्रदेशाला म्हणतो. मग विषुववृत्ताच्या प्रदेशावरती सूर्यकिरणे कशी पडतात, लंबरूप पडतात. आणि सूर्यकिरण लंबरूप पडतात म्हणून तिथं काय असतंय, तापमान जास्त असतंय, आणि तापमान जास्त असते म्हणून त्याला काय म्हणतात, उष्ण कटिबंध म्हणतात. बघा बरं, म्हणजे हे सगळं एकमेकाशी काय मॅच होतंय. फक्त तुम्हाला म्हणजे अभ्यासाची गरज नाही, तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे तुमच्या. ठीक आहे, पुढे बघा. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? किती महासागर आहेत बाबा पृथ्वीवरती? 5 आहेत. मग त्यापैकी सर्वात मोठा महासागर कोणता आहे, तर तो आहे पॅसिफिक महासागर. त्याच्यानंतर अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर, आणि सगळ्यात लहान आहे आर्टिक महासागर. ठीक आहे, हे 5ही महासागर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जाऊया. 11 नंबर. हवेच्या बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते? आता काय विचारलंय, हवेची जी काही बाष्पधारण क्षमता, इथं ची पाहिजे होतं, हवेची काय पाहिजे होतं, हवेची बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून आहे? मग ती कशावर अवलंबून असते, तर ती हवेच्या तापमानावरती अवलंबून असते. जेवढं हवेचं तापमान, म्हणजे हवा जेवढी उष्ण असेल तेवढी तिची काय असते, बाष्पधारण क्षमता जास्त असते. ठीक आहे, आणि जेवढी हवा थंड असेल तेवढी तिची बाष्पधारण क्षमता काय असते, कमी असते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हवा जेवढी उष्ण असेल तेवढी तिची बाष्पधारण क्षमता काय असते, जास्त असते. हवा जेवढी कोरडी म्हणजे कमी थंड असेल तेवढी तिची बाष्पधारण क्षमता काय असते, कमी असते. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12.
कॉफीचे पात्र म्हणून कोणता देश ओळखला जातो? कोणता देश कॉफीचे पात्र म्हणून ओळखला जातो? तर ब्राझील हा देश कॉफीचे पात्र म्हणून ओळखला जातो. का बरं? तर ब्राझीलमध्ये काय होतं, जगातील सर्वाधिक कॉफीचं उत्पादन होतं. मग असाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कॉफीचं उत्पादन सर्वात जास्त होत आहे? मग कोणत्या देशामध्ये होत आहे? तर ते ब्राझील देशामध्ये होत आहे. खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो आणि पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट होणारे प्रश्न आहेत, म्हणून तुम्हाला अजिबात घाबरायचं नाही. बघा, वातावरणातील सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? बघा, आपण 5वीच्या भूगोलमध्ये पण हे शिकलो होतो. 5वीच्या भूगोलचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, तिथं सुद्धा आपल्याला हा प्रश्न होता. मग वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? तपांबर म्हणतात. आणि तिथं आपल्याला प्रश्न काय विचारला होता की वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये हवामानाशी संबंधित सर्व घडामोडी घडतात? मग हवामानाशी संबंधित सर्व घडामोडी कोणत्या स्तरामध्ये घडतात? तर त्या तपांबर या स्तरामध्ये घडतात. आणि तपांबर हा वातावरणाचा काय पहा, सगळ्यात खालचा स्तर आहे. म्हणजे जमिनीपासून लगेच तपांबर चालू होते. ठीक आहे, हा वातावरणाचा सगळ्यात खालचा स्तर आहे आणि याच्यामध्ये हवामानाशी संबंधित सर्व घडामोडी होतात. म्हणजेच काय, पाऊस असेल, तुमचं धुकं असेल, वारं असेल, त्याच्यानंतर हवेचं बाष्प, धुलीकण, हे सगळं कुठं असतंय? हे तपांबरामध्येच असतंय. ठीक आहे, परीक्षेत विचारलं जातं. पुढे बघा 14 नंबर, क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण पृथ्वीवरती किती आहे? कालचा प्रश्न होता आपल्याला, पृथ्वीवरती गोड्या पाण्याचं प्रमाण किती आहे आणि खाऱ्या पाण्याचं प्रमाण किती आहे? तर पृथ्वीवरती 97% प्रमाण कसं आहे? क्षारयुक्त पाण्याचं आणि खाऱ्या पाण्याचं आहे. आणि गोड्या पाण्याचं प्रमाण किती आहे? मित्रांनो, यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. गोड्या पाण्याचं प्रमाण किती आहे? 3% आहे. किती आहे? 3% आहे. आणि या गोड्या पाण्यालाच काय म्हटलं जातं? पिण्यायोग्य पाणी म्हटलं जातं. ठीक आहे, पिण्यायोग्य पाणी. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर पिण्यायोग्य पाण्याचं प्रमाण किती असं जर प्रश्न आला किंवा गोड्या पाण्याचं प्रमाण किती, तर 13% उत्तर लिहायचंय. बऱ्याच जणांनी, काही जणांनी कमेंटमध्ये उत्तर केलं होतं ऑप्शन की सर 0.3% आहे. तर ही गफलत करू नका. 0.3% पाणी काय आहे? आपल्या वापरास योग्य पाणी आहे. काय आहे? वापरास योग्य पाणी आहे. का? तर याच्यामधलं बाकीचं पाणी कशाच्या स्वरूपात आहे? तर ते बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे, हिमाच्या स्वरूपामध्ये आहे, हिमनद्याच्या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे, पण ते सुद्धा पाणी कसं आहे? पिण्याजोगेच पाणी आहे, पिण्यायोग्यच पाणी आहे. हा फरक लक्षात ठेवा. आणि जसं आपल्याला पुस्तकात दिलंय ना तसंच प्रश्न लिहा मित्रांनो. ठीक आहे, मनाने बुद्धी चालवू नका. ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काही गोष्टी काय असतात, सोप्या असतात, आपल्या समोर दिलेलं असतं, पण आपण काय करतो? अतिशहाणा करतो. मग मन आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, म्हणून मार्क जाऊ शकतो. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला, खारं पाणी किती आहे? 97% आहे. आणि गोड पाणी किती आहे? 3% आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15, विषुववृत्ताजवळ कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? मग विषुववृत्तावरती कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर त्या ठिकाणी आरोह पाऊस पडतो. आता का तिथं आरोह पाऊस पडतो बरं? तुम्हाला आत्ता मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं तुम्ही, विषुववृत्ताजवळ ती सूर्यकिरणे कसे पडतात? लंबरूप पडतात. मग त्यामुळे तिथं काय असतंय? तापमान जास्त असतंय. तापमान जास्त असतंय की नाही? मग तापमान जास्त असल्यामुळे काय होईल? पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा कसं होतं? जलद होतं. तापमान जास्त असलं की बाष्पीभवन सुद्धा कसं होतं? जलद होतं. म्हणून त्या ठिकाणी काय होतंय? सकाळी ऊन पडतंय, दुपारपर्यंत ऊन पडतंय आणि दररोज दुपारी 4 नंतर तिथं काय होतो? बघा, दररोज दुपारी 4 नंतर तिथं आरोह प्रकारचा पाऊस पडतो. आणि हा कधी पडतो? दररोज पडतो. हे लक्षात ठेवा. कुठं पडतो? विषुववृत्ताच्या जवळ पडतो. कधी पडतो? दररोज पडतो. कशा प्रकारचा पडतो? आरोह प्रकारचा. आणि का पडतो बरं? तर तिथे काय होतं? तापमान जास्त असतं. तापमान जास्त असल्यामुळे काय होतं? पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा काय होतंय? जास्त होतंय. म्हणून त्या ठिकाणी दररोज पाऊस पडतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 16 नंबर, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. बघा, 4थीच्या भूगोलमध्ये पण होतं, इथं पण प्रश्न आहे. मग महाराष्ट्रातली सगळ्यात लांब नदी कोणती आहे? गोदावरी आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. मॅग्नेटाइड हा कशाचा प्रकार आहे? मग मॅग्नेटाइड हा कशाचा प्रकार आहे? तर हा लोह खनिजाचा प्रकार आहे. इथं तुम्हाला 2 गोष्टीचे प्रकार पाठ करायचे, ते म्हणजे लोह खनिजाचे प्रकार आणि कोळशाचे प्रकार. हे दोन्ही प्रकार तुम्हाला पाठ करायचे आहेत मित्रांनो, कारण याच्यावरती प्रश्न वारंवार विचारले जातील. तुम्हाला मी काय सांगतो, जी गोष्ट पाठ करायची ना ती आपल्याला पाठच करायची आहे. ठीक आहे, मग हे प्रकार तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे, मग बघा, मॅग्नेटाइड आहे, हिमेटाइड आहे, लिमोनाइट आहे आणि सिडेराइट आहे. हे कशाचे प्रकार आहेत? हे लोह खनिजाचे प्रकार आहेत. ठीक आहे, ठीक आहे, आणि हे यांच्या शुद्धतेनुसार आहे. म्हणजे उच्च दर्जाचा प्रकार कोणता आहे? मॅग्नेटाइड आहे, त्याच्यानंतर हिमेटाइड आहे, त्याच्यानंतर लिमोनाइट आहे आणि सगळ्यात कमी प्रतीचं लोह खनिज कोणतं आहे? सिडेराइट आहे. मग तुम्हाला ह्या क्रमाने लक्षात ठेवायचे, कारण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस त्यांचा क्रम लावायला सुद्धा सांगितला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर कोळशाचे मुख्य प्रकार पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे कोणते आहेत? अँथ्रासाइट आहे, बिटुमिनस आहे, लिग्नाइट आहे आणि सगळ्यात कमी प्रतीचा कोणता आहे? पीट आहे. हा अँथ्रासाइट कसा आहे? तर हा उच्च प्रतीचा आहे आणि हा पीठ काय आहे? कमी प्रतीचा आहे. ठीक आहे,
म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण परीक्षेमध्ये यांच्यावरती प्रश्न वारंवार या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, बघा किती सोपा प्रश्न होता बघा. मानवी वस्तीचा प्राथमिक प्रकार कोणता? कसा प्रकार विचारला आहे? प्राथमिक. कशाचा? मानवी वस्तीचा. मग शहरे, महानगरे असेल का खेडे असेल? प्राथमिक प्रकार काय आहे? खेडे आहे. का? तर मानवी वस्तीची सुरुवात ही कुठून झाली होती? ग्रामीण वस्तीतून झाली होती. म्हणून मानवी वस्तीचा प्राथमिक प्रकार कशाला मानला जातो? तर तो खेड्यांना मानला जातो. आधी शहर होते आणि मग लोक शहरातून आता खेड्याकडे जाऊन बारीक बारीक खेडे तयार करायला लागले. असं होतंय का? नाही. अगोदर खेडे होते. खेड्याचं रूपांतर कशामध्ये होते? हळूहळू जसं औद्योगिकरण होईल, जशा शैक्षणिक सुविधा होतील, इतर सुविधा होतील, मग तसं तसं काय होतंय, ग्रामीण भागातले लोक काय होतात? शहरामध्ये येऊन स्थायिक होतात. म्हणून शहरं काय होत आहेत? झपाट्याने वाढत आहेत. पण मूळ कोण होते? मूळ अगोदर सगळे काय होते? खेडे होते. म्हणजे आता मुंबई बघा, मुंबई आज एवढे जागतिक दर्जाचं शहर आहे, पण कोण्या एकेकाळी ते सुद्धा काय होतं? खेडे होतं. साध बेट होते आपले छोटे छोटे. इंग्रजांनी ते एकत्र केले आणि तिथं काय केलं? शहर वसवले. जर कदाचित इंग्रज आले नसते तर मुंबई आज जगाला माहीतही झाली नसती, कारण त्यावेळेस मुंबईला शून्य किंमत होती. ठीक आहे. मुंबईपेक्षा किंमत कुठं होती? इकडे वसईला जास्त किंमत होती, कारण तिथं पोर्तुगीज त्यांच्या अगोदर आलेले होते. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19. सुंदरबन हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं अभयारण्य? सुंदरबन हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे बाबा? हे वाघासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. मग कशासाठी? बघा, रॉयल बंगाल टायगर म्हणजेच काय? वाघासाठी हे प्रसिद्ध आहे. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा पश्चिम बंगालमध्ये आहे. म्हणजे PB लिहायला पाहिजे. ठीक आहे. पश्चिम बंगालमध्ये आहे. त्याच्यानंतर बघा, सुंदरबन हे जगातील सर्वात मोठा काय आहे? त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न विचारला जातो की जगातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर तो सुंदरबन आहे. आणि जगामधील सर्वात सुपीक त्रिभुज प्रदेश कोणता? तर तो सुद्धा कोणता आहे? सुंदरबन आहे. सुंदरबन हा जो त्रिभुज प्रदेश आहे किंवा सुंदरबन ही जी डेल्टा आहे ही कोणत्या नदीच्या पात्रामुळे झालेली आहे? तर ही गंगा आणि ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. दोन्ही लक्षात ठेवायचं. काय? गंगा आणि ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. या दोन नदीच्या पात्रामुळे काय झालेले या ठिकाणी त्रिभुज प्रदेश हा कोणता? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 20 नंबर. जागतिक पर्यावरण दिन. बघा, वरती एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं, कधी? जागतिक लोकसंख्या दिनापाशी. तिथं सांगितलं होतं तुम्हाला बाकीचे जे पर्याय आहेत ना हे पण तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग जागतिक पर्यावरण दिन कधी आहे? 5 जून आहे. आणि इथं तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचं, तो म्हणजे 8 मार्च. 8 मार्च हा काय आहे? जागतिक महिला दिन आहे. ठीक आहे. प्रश्न याच्यावरती सुद्धा विचारला जातो. मग लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जे जागतिक महत्त्वाचे दिन आहेत ना हे गोष्टी पाठ करायच्या. आता हे तुम्ही समजून घेऊ शकता का बाबा? नाही समजून घेऊ शकत. म्हणून तुम्हाला काय सांगतो मी, काही गोष्टी तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. ठीक आहे. त्या पाठच करायच्या. हे जागतिक महत्त्वाचे दिन आहेत ते तुम्हाला पाठ करावं लागतील. पुढे बघा 21 नंबर. मृदा निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा असतो? केवळ सूर्यप्रकाश, मूळ खडक, प्लास्टिक आणि मानवनिर्मित वस्तू. बघा बरं, तुम्ही प्रश्न जरी वाचला तरी तुमच्या लक्षात येईल सूर्यप्रकाशाचा मृदा निर्मितीचा काय संबंध बरं? प्लास्टिकपासून तर मृदा तयारच होत नाही. आणि माती माणूस तयार करू शकतो का? किंवा मानवनिर्मित वस्तूपासून माती तयार होते का? नाही होत. मग पर्याय आपला एकच उरतो, तो म्हणजे काय? मूळ खडक. हा काय? सगळ्यात महत्त्वाचा खडक आहे. का? महत्त्वाचा घटक आहे. का? तर मृदेची निर्मिती कशी होती? तर मूळ खडकाचं विदारण होऊन काय होते? मातीची निर्मिती होती. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर तो मूळ खडक आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पाहण्या अगोदर एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो. आपण TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये वैशिष्ट्य किंवा त्यामध्ये कोणते विषय शिकवले जातील? तर यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे TET साठीचे सर्वात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण असे काय 2 विषय आहेत ते तुम्हाला शिकवले जातील. हे 2 विषय तुमच्या परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. कोणत्या परीक्षेमध्ये किंवा कोणत्या पेपरमध्ये 60 मार्काला आहेत? हे पेपर 1 मध्ये पण 60 मार्काला आहेत आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 60 मार्काला आहेत. म्हणजे हे 2 विषय कसे आहेत? तुम्हाला परीक्षेमध्ये अनिवार्य विषय आहेत. कंपल्सरी हे विषय तुम्हाला आहेतच. मग तुमचा कुठलाही पेपर असू द्या, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो किंवा दोन्ही पेपर असो, तुम्हाला हे किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपली बॅच जॉईन केली, आपला कोर्स जॉईन केला, तर त्या ठिकाणी तुम्ही 60 पैकी किती मार्क घेऊ शकता? 50 पेक्षा जास्त मार्काची आपण काय करतोय? गॅरंटी देतोय किंवा हमी देतोय. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 50 मार्क पडतील. जास्तीत जास्त किती मार्क पडतील? कुणाला 55 मार्क पडतील आणि कुणाला 56 पडतील, कुणाला 53 पडतील, कुणाला 57 पडतील. ठीक आहे.
पण कमीत कमी किती मार्क पडतील, 50 मार्क कमीत कमी 100% पडतील, याची आपण काय करतो तुम्हाला त्या ठिकाणी गॅरंटी देतोय. बरं आपण ही कशाच्या जीवावर गॅरंटी देतोय बाबा, तर याच्यामध्ये आपण काय बघणार, ह्या दोन्ही विषयाचे आपण प्रकरणानुसार काय बघणार, लेक्चर बघणार. म्हणजे या ठिकाणी तुमच्या एकदम बेसिक संकल्पना असतील त्या क्लिअर केल्या जातील, ज्या ॲडव्हान्स संकल्पना आहेत त्या सुद्धा क्लिअर केल्या जातील. त्याच्यानंतर बघा संकल्पना क्लिअर केल्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी स्पेशल नोट्स सुद्धा आपण देणार प्रकरणानुसार. त्याच्यानंतर आता बघा संकल्पना क्लिअर झाली, तुमची रिव्हिजन पण झाली नोट्समधून, मग तुम्हाला सराव महत्त्वाचा आहे की नाही, मग त्या ठिकाणी प्रत्येक प्रकरणानुसार आपण काय करणार, तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी तुमच्या सरावासाठी देत आहोत. ठीक आहे, प्रत्येक प्रकरणावरती तुम्हाला काय असणार आहे, टेस्ट असणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा या प्रकरणावरती आतापर्यंत कसे प्रश्न विचारले होते आणि कोणते प्रश्न विचारले होते हे सुद्धा तुमच्या काही लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दुसरा अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही कोर्स जॉईन करायचा आणि या दोन विषयाच्या दुसऱ्या कुठल्याच घटकाला हात लावायचे नाही, कुठलं पुस्तक घ्यायचं नाही, कोणाची नोट्स घ्यायची नाही, काही नाही. फक्त आपला कोर्स करायचा. तुम्हाला 100% या ठिकाणी काय होणार, 50पेक्षा जास्त मार्क पडणार. आणि 50पेक्षा जास्त मार्क जर या दोन विषयात पडले तर तुम्ही परीक्षा काय होताय, अगदी मोकळ्या मनाने पास होताय, सहज परीक्षा पास होताय. ठीक आहे, मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 1000 किंमत आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला किती रुपयाला भेटणार आहे, 499 रुपये आपली किंमत आहे. ॲप्लिकेशनच्या याच्यामध्ये 24 रुपये ॲड होतात. असे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये एकूण किती रुपये पेमेंट करावं लागतं, 523 रुपये पेमेंट करावं लागतं. ॲप्लिकेशनचं नाव काय आपल्या, तर आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस नावाने हे ॲप्लिकेशन आहे. हे तुम्हाला प्ले स्टोअरला मिळेल किंवा तुम्ही या नंबरवरती 9689 14 16 30 आपल्या या नंबरवरती जर मला एक मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, मी ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा त्या ठिकाणी पाठवेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बऱ्याच जणांना काय होतं, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही किंवा करताना अडचण येते, तर तुम्ही आपल्या या नंबरवरती 9689 14 16 30 या नंबरवरती जर 499 रुपये पाठवले तर मी तुम्हाला काय करू शकतो, कोर्सला जॉईन करू शकतो. मग तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर 523 रुपये पेमेंट करायचं आहे आणि या नंबरवरती पेमेंट केलं तर किती पेमेंट करायचं आहे, फक्त 499 रुपये पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, तुमचं पेमेंट झाल्याबरोबर ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट झाल्यावर तुम्ही काय होत आहे, ॲटोमॅटिक म्हणजे आपोआप कोर्सला जॉईन होत आहे. आणि या नंबरवरती केल्यावरती 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला काय करेल, कोर्सला जॉईन करेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 22 नंबर, ओझोनचा थर वातावरणातील कोणत्या थरात आढळतो. मग हा कोणत्या थरामध्ये आढळतो, तर हा समताप थरामध्ये आढळतो. ठीक आहे, आणि ओझोनचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय आहे, तर हे सूर्याची अतिनील किरणं शोषून घेणं हे काय आहे, ओझोनचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 23, आफ्रिका खंडातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे. मग आफ्रिका खंडामधलं किंवा जगामधलं सगळ्यात मोठं वाळवंट कोणतं आहे, तर हे सहारा वाळवंट आहे. मग प्रश्न विचारला जातो सहारा वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे, हे कोणत्या खंडामध्ये आहे, आफ्रिका खंडामध्ये. आणि हे कसं आहे, जगातील सगळ्यात मोठं वाळवंट आहे. त्याच्यानंतर थरचं वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे, तर आपल्या भारताच्या वायव्य भागामध्ये म्हणजे राजस्थानमध्ये आणि काही पाकिस्तानमध्ये हे काय आहे, थरचं वाळवंट आहे. गोबी वाळवंट कुठे आहे, आशियामध्ये आहे. कोणत्या देशामध्ये, तर चीन आणि मंगोलिया या 2 देशांच्या दरम्यान आहे. आणि हे कलाहारी वाळवंट सुद्धा कुठे आहे प्रश्न विचारला जातो, तर कलाहारी वाळवंट सुद्धा कुठे आहे, तर हे आफ्रिका खंडामधीलच वाळवंट आहे. ठीक आहे, पुढे जाऊया 24 नंबर, भारतात हरित क्रांतीचे जनक कोणाला मानलं जातं. मग भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोणाला मानलं जातं, तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांना. आणि दुग्ध क्रांतीचे जनक काय, भारतामध्ये दुग्ध क्रांतीचे जनक किंवा पांढऱ्या क्रांतीचे जनक कोणाला मानलं जातं, तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना दुग्ध क्रांतीचे जनक मानलं जातं. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत, डॉक्टर MS स्वामीनाथन आहेत. फरक लक्षात ठेवायचा, दोन्ही पण पाठ ठेवायचे, प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे, किती वेळेस प्रश्न हा रिपीट झालाय, नक्की 10 वेळेस प्रश्न आतापर्यंत रिपीट झाला. ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2ला मिळून नक्की परीक्षेमध्ये किती वेळेस प्रश्न विचारला आहे, 10 वेळेस हा प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्राचं पठार कशापासून बनलेलं आहे. तर हे कशापासून बनलेलं आहे, बेसाल्ट या खडकापासून बनलेलं आहे. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह ते पाहिलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 26 नंबर, सुंदरबन हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, सिंह, वाघ, हत्ती, गेंडा. मग याचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा. आणि एक विनंती आहे की आपला व्हिडिओ तुमच्या मित्राला, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.